नमस्कार मित्रांनो, मी आर्किटेक्ट विवेक रसाळ आणि आपल्या मराठी स्केचअप प्लस इन्स्केप कोर्सच्या एपिसोड 5 मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण शिकणार आहोत स्केचअप प्लस इन्स्केपमधील लाइटिंग सेटअप, ज्यामध्ये आपण नॅचरल लाइटिंग पासून आर्टिफिशियल लाईटपर्यंत सर्व काही शिकणार आहोत. हा एपिसोड खूप महत्त्वाचा आहे, कारण रिअलिस्टिक रेंडरिंगसाठी आपल्याला जो रोल आहे लाइटिंगचा तो 70% रोल असतो. तर व्हिडिओला सुरुवात करू. तर हा माझा SketchUpमधला एक मॉडेल आहे. हा एक रो बंगल्याचा प्रोजेक्ट आहे. हे जे ब्लॉक्स दिसतात हे Inkscapeची ॲसेटची लायब्ररी असते. त्याच्यामधले हे ब्लॉक्स आहेत आणि ज्यावेळेला आपण Inkscape इथे चालू करतो, त्यावेळेला हे आपलं अशी ही रेंडर विंडो ओपन होते. हे मी साइड बाय साइड लावून घेतो. आणि ही जी टॅब दिसते, हा टॅब आहे तो Inkscapeचा आहे. इथून आपल्याला काही कंट्रोल्स मी तुम्हाला सांगून घेतो. हे Inkscape स्टार्ट करण्यासाठी आहे. हे लाईव्ह अपडेट्स आहेत आणि हे आहे ते सिंक्रोनायझेशन व्ह्यूज आहेत. इथे जर तुम्ही ऑफ केला, तर हा बाय डिफॉल्ट इथे असा दिसतो आणि जर हा ऑन केला, तर आपल्या SketchUpच्या मॉडेलच्या विंडोमध्ये जेवढं आपल्याला मॉडेल दिसतं, तेवढंच रिफ्लेक्शन आपल्याला ह्या Inkscapeच्या रेंडरमध्ये दिसतं, ह्या विंडोमध्ये दिसतं आपल्याला. तर पहिली सुरुवात काय आहे, एक आपल्याला सीन सेट करायचा. समजा आपल्याला एक कॉर्नर व्ह्यू करायचा आहे आणि इथून आपल्याला एक हा जो डिफॉल्ट ट्रे आहे तो शो करून घ्यायचा आहे. आपल्याला शॅडोज आणि सनलाईट ही आपल्याला ॲडजस्ट करून घ्यायची आहे. हे मी आता थोडं बाजूला घेतो. इथं शॅडोज ऑन ऑफ करता येतात. तर आपल्याला SketchUpच्या मॉडेलमध्ये दिसतं की हे शॅडोज कुठं पडणार आहेत. तर ह्या अशा दिसल्या की इथे तुम्हाला Inkscapeच्या पण विंडोमध्ये त्या शॅडोज रिफ्लेक्ट होतात. समजा तुम्हाला काय टायमिंग ॲडजस्ट करायचे आहे, इथून घ्यायचं असेल, तर इथे सुद्धा ते रिफ्लेक्ट होतं. हे आहे ते जानेवारी टू डिसेंबर आपल्याला हे असे वेगवेगळे आपल्याला शॅडोचे ऑप्शन्स इथे बघायला मिळतात लाइटिंगचे. तर हे एकदा सेट झालं, आपल्याला जायचं आहे ह्याच्या Inkscapeच्या विंडोमध्ये आणि इथून आपल्याला पुढचा जो आहे ॲटमॉस्फिअरमध्ये जायचं आहे. तर इथून आपल्याला हा सनचा ब्राईटनेस हा फार महत्त्वाचा आहे लाइटिंगसाठी. सनचा ब्राईटनेस आता मी काय करतो, हे थोडंसं नाही, हे लहान तर होत नाही आहे. सनचा ब्राईटनेस हा बाय डिफॉल्ट 80% असतो. तर हा बघा, हा असा दिसतो. थोडंसं ब्राईट दिसतं, म्हणून मी हा थोडा कमी करतो. हा कधी कमी करायचा, ज्यावेळेला तुम्हाला आर्टिफिशियल लाइटिंग ॲड करायचे असतील, त्यावेळेला आपल्याला सनचा ब्राईटनेस हा एकदम कमी करावा लागतो. त्यामुळे मी हा शक्यतो 10% वगैरेच ठेवतो, जर आर्टिफिशियल लाइटिंग ॲड करायच्या असतील त्यावेळेला. हा आहे तो नाईटचा स्काय असतो त्याचा ब्राईटनेस आहे. इथून आपल्याला शॅडोचे शार्पनेस ॲडजस्ट करता येतात. तर तुम्हाला शॅडोचा शार्पनेस एकदम कमी दाखवायचा असेल तर 0ला घेऊ शकतो आणि एकदम शार्प दाखवायचे असतील, जसं इथं दिसायला लागले तसं आपल्याला हे शार्पनेस पण याचा वाढवू शकतो. आणि ज्या आपण आर्टिफिशियल लाइटिंग्स लावणार आहेत, त्याचंसुद्धा कंट्रोल इथून करता येतं. त्याचा इंडिव्हिज्युअली पण येतो आणि एक इथून पण करता येतो आपल्याला, ह्याचा पण वाढवता येतो. आणि हा ॲम्बियंटचा ब्राईटनेस आहे, हा एकदम 100% केला तर आपल्याला हा ॲम्बियंट जो आहे ॲटमॉस्फिअरचा, तो आपल्याला इथे वाढलेला दिसतो. आणि हा कमी केल्यावर हा थोडासा कमी दिसतो, जो फायनल रेंडरमध्ये आपल्याला बघायला मिळतो. ही विंडची व्हेलॉसिटी आहे. बघा ते झाडं कशी हलतात, तर ते इथं दिसतं आपल्याला. तर हा पार्ट आपला झाला, तो म्हणजे नॅचरल लाइटिंगचा. आता आर्टिफिशियल लाइटिंगसाठी आपल्याला SketchUpच्या मॉडेलवर जायला लागणार आहे. तर हा जो प्लस साईन दिसतो, तो आहे तो, ह्यात वेगवेगळ्या लाईट्स आहेत. जसं की स्पेरिकल आहेत, स्पॉटलाईट आहे, लाईन आहे. म्हणजे एक पूर्ण इथून ते इथे तुम्हाला अशी एक डिफ्यूज लेयर दाखवायचा आहे लाईटचा, तो दाखवता येतो. हा रेक्टँगल आहे आणि हे डिस्क आहे.
तर आपण सुरुवातीला हा स्पिअरचा बघू. हा स्पिअरचा समजा आपण एक सेंटरला इथे लाईट टाकला आपण. शॅडोज ऑन ऑफ करतो कारण काय त्यानं मशीनवर फार लोड येतो. इथे एक टाकला आणि हा थोडासा आपण खाली मूव करून घेऊ आणि पुन्हा हा बघा इथून तुम्हाला याची इंटेन्सिटी तुम्हाला कमी जास्त करता येते ते दाखवतो तुम्हाला. हे आपल्याला जे एन्स्केपचं हे मॉडेल आहे हे आता तात्पुरतं मी ऑफ करतो. बघा इथे हा लाईट पडला आहे, याची इंटेन्सिटी तुम्हाला कमी जास्त करता येते. जर एखादा लाईट फिक्सर इथे तुम्ही ॲड केला तर तो एकदम नॅचरल लुक येतो त्याचा. आता हीच समजा कॉपी पेस्ट केली इकडे एक आणि इकडे एक. आता हा मधला दिसत नाही, थोड्या वेळानं दिसतो तो फायनल रेंडरमध्ये आपल्याला बघायला मिळतो तो. आणि ही आहे ती लाईन, समजा आपण इथे ती याच्या मिड पॉईंटला ॲड केली. इथं मिड पॉईंट आहे तर हा झालेला आहे परपेंडिक्युलर झालेला आहे, त्याला आपण रोटेट करून घेऊ इथून इथे. आणि हा समजा आपण थोडा आता दाखवला, म्हणजे जर डिफ्यूज लाइटिंगचा जर इफेक्ट द्यायचा असेल त्यासाठी आहे हा. आणि याची पण लेंथ वाढवून घेतली. ही लेंथ त्याची वाढली आणि इंटेन्सिटी आपण याची वाढवून घेऊ. तर बघा इथे असा डिफ्यूज लाईट इफेक्ट आपल्याला इथे बघायला मिळतो. आणि आता आपण सीन 2 मध्ये इथे तुम्हाला फरक जाणवेल बघा. इथे ब्राईटनेस जास्त आहे, इथे कमी आहे. तेच सीन मधून तुम्हाला अजून ते प्रखरानं जाणवत दिसेल ते. तर मी काय करतो, हे रेंडरिंग करून घेतो आणि फायनल इमेज कशी आहे ती तुम्हाला मी दाखवून घेतो. हे बघा ही आपली रेंडर झालेली आहे. याच्यामध्ये ह्या 3 लाईट्स आणि इथेही डिफ्यूज लाईट पडलेले आहे. तर हा आपला आजचा एपिसोड इथेच संपतो. आता नेक्स्ट एपिसोडमध्ये मी काय करणार आहे, पूर्ण मॉडेल बनवणार आहे. जे आपण पहिल्या एपिसोडपासून जे आपण कमांड्स बघितल्या त्या सर्वांचा वापर करून एक मॉडेल बनवणार आहे. तर तुम्ही तो फक्त एक व्हिडिओ बघितला ना तर तुम्ही स्केचअप आणि इन्स्केपमध्ये एकदम मास्टर बनून जाल. तर भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये.